लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। सहकार्यामुळे समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहोचतो। दुधाप्पा शिरगावे। शिंदखेडा इथं सहकार सप्ताहानिमित्त तालुकास्तरीय चर्चासत्र उत्साहात संपन्न। शिंदखेडा इथं सहकार सप्ताहानिमित्त तालुकास्तरीय चर्चासत्र उत्साहात पार पडले। ग्रामीण विकासात सहकार चळवळीचे महत्त्व अधोरेखित करत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी सहकारी संस्थांनी प्रभावी भूमिका बजावावी, असं प्रतिपादन शिंदखेडा तालुक्याचे सहाय्यक निबंधक तथा शिरपूर मर्चंट बँकेचे प्रशासक दुधाप्पा शिरगावे यांनी केलाय। सहाय्यक निबंधक कार्यालय, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था आणि धुळे जिल्हा सहकारी बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या चर्चासत्राची सुरुवात सहकार ध्वजारोहणानं झाली। उद्घाटक म्हणून प्राध्यापक दीपक माळी तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक सतीश पाटील उपस्थित होते। यावेळी प्राध्यापक दीपक माळी यांनी शासन, प्रशासन आणि सहकारी संस्थांमध्ये समन्वय व शिस्त असल्यास संस्थेचं काम अधिक दर्जेदार होऊ शकते असं सांगितले। तर प्राध्यापक सतीश पाटील यांनी सहकार चळवळीचा इतिहास आणि ग्रामीण विकासातील तिचे योगदान यावर मार्गदर्शन केले। दुसऱ्या सत्रात संधी लेखापाल प्रवीण कोटेचा यांनी सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणातील बदलते स्वरूप आणि नियामक मंडळाच्या तरतुदींविषयी सविस्तर माहिती दिली। उपस्थित प्रतिनिधींनी विविध प्रश्न विचारत शंकांचं निरसन करून घेतले। तिसऱ्या सत्रात प्राध्यापक परेश शाह यांनी सहकाराची बदलती स्थित्यंतरे, भांडवलशाहीला पर्याय म्हणून सहकाराची ताकद आणि काळानुरूप बदल स्वीकारण्याची गरज यावर मार्गदर्शन केले। यावेळी सेवानिवृत्त होत असलेले सहकार अधिकारी शशिकांत साळवे आणि कर्मचारी अविनाश देसले यांचा सत्कार करण्यात आला। तसेच दिल्ली इथं होणाऱ्या सहकार सप्ताहाच्या राष्ट्रीय कार्यक्रमासाठी निवड झालेल्या सचिव भगवान पवार यांचाही गौरव करण्यात आला। या कार्यक्रमाला तालुक्यातील विविध विकास सोसायट्या, पतसंस्थांचे पदाधिकारी, सचिव आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रांतीज्योती पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। मुख्य संपादक भूषण पवार। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।